आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आमदार आशिष देशमुखजी। आशिष भाऊ, कर्जमाफीची तारीख जी आहे ती सरकारनं जाहीर केलेली आहे, काय सांगणार? हे नक्कीच अतिशय खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट। जे आम्ही निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं ती शेतकऱ्यांची माफी ही आता देवेंद्र फडणवीस सरकार लवकरच देणार आहे आणि 30 जूनपर्यंतचा त्यानिमित्ताने अवधी सरकारने घेतला आहे। नक्कीच या वर्षी झालेली पूर परिस्थिती पाहता आणि त्याच्यामध्ये आजपर्यंतचं सगळ्यात मोठं पॅकेज 32,000 कोटी रुपयाचं नुकसान भरपाईचं पॅकेज सरकारने दिलं आहे आणि म्हणून पहिले ते शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या 15-20 दिवसामध्येच मिळणार आहेत। आणि एक उच्चस्तरीय समिती जी गठीत झाली आहे त्यांनी कर्जमाफीच्या शिफारसी दिल्यानंतर एप्रिल ते जून महिन्याच्या मध्ये 2026च्या शेतकरी महाराष्ट्रातला हा कर्ज माफी घेऊन खऱ्या अर्थाने सुखावलेला आपल्याला पाहायला मिळेल। याच पद्धतीने पहिली जी कारकीर्द सन्मान्य देवेंद्रजींची होती तेव्हा 2016-17 मध्ये देखील अतिशय चांगली अशी कर्जमाफी झाली होती, पण सातत्याने शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये लोटल्या जातो आहे ही वास्तविकता पाहत एकदाच का होईना शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जाच्या या विळख्यातून दूर करण्याच्या संदर्भामध्ये ही शिफारस देखील काम करणार आहे। आणि नक्कीच विदर्भातील मराठवाड्यातील किंवा विशेष करून कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी जो अडचणीत येतो त्याला कर्जमाफ आता महायुतीचं भारतीय जनता पार्टीचं सन्मान्य देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही। गेल्या काही दिवसात ग्रामीण आमदारांची मागणी होती, जे ग्रामीण भागातून निवडून जातात भाजपचे आमदार, महायुतीचे आमदार, त्यांची ही मागणी होती कारण की नापिकीमुळे शेतकऱ्यांचा रोषही होता। आता दिलासा मिळाला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनीच तारीख सांगितली नाही। बघा, सन्मान्य मोदीजींनी चालू केलेली किसान सन्मान निधी असेल त्यामध्ये भरीव अशी राज्य सरकारकडून असे दोन्ही मिळून 12,000 रुपयाचं वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जाणारे किसान सन्मान निधी, शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आमच्या लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपयाप्रमाणे होणारी महिन्याची मदत, प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या इलेक्ट्रिक पंपाचं बिल हे माफ त्या निमित्ताने झालं आहे। आणि जेव्हा जेव्हा अडचणी शेतकरी आला तेव्हा नुकसान भरपाई भरीव प्रमाणात असेल, किंबहुना आता होणारी शेतकऱ्यांची कर्जमाफी हेच दाखवते की भारतीय जनता पार्टी ही सातत्याने बळीराजाच्या पाठीशी शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। एवढंच नव्हे, आता जो माल शेतकऱ्यांचा निघणार आहे त्यासाठी सरकारी केंद्र हे हमी भावाने सर्व उत्पादनं घेण्यासाठी चालू होत आहेत आणि म्हणून कोणत्याही शेतकऱ्याने व्यापारी जर हमी भावामध्ये माल विकत घेत असेल तर द्या, अन्यथा सोयाबीन असेल कापूस असेल या सर्व गोष्टींसाठी सरकारी खरेदी केंद्र चालू होत आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांना हमी भाव देखील सरकार देणार आहे। शेवटचा प्रश्न माझा, विरोधक वारंवार म्हणत होते की कर्जमाफीची जाहीरनाम्यात आहे भाजपच्या, परंतु तारीख सांगत नाही, थेट देवाभाऊंनीच तारीख सांगितली। नाही, बघा, विरोधक तोंडघाशी पडलाय। विरोधकांनी सरकारला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न या निमित्ताने जो केला तो सपशेल फोल ठरला आहे आणि म्हणून ज्यांना शेती संबंधामध्ये काहीही समजत नाही, जे फक्त मातोश्री पुरते असलेलं एक व्यक्ती आहे, त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये न बोललेलं बरोबर। प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचं काम सन्मान्य देवेंद्रजी करतायत ही वास्तविकता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला नक्कीच माहिती आहे। तोंड बंद केले असं म्हणता येईल? त्याने 100% तोंड बंद झालं आहे आणि ह्या कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकरी देखील महाराष्ट्रातला सुखावले आहे। खूप खूप धन्यवाद। शेतकरी सुखावलेला आहे आणि या कर्जमाफीमुळे सर्वात मोठा दिलासा ग्रामीण आमदार जे आहे त्यांना झालेला आहे, कारण की त्यांना शेतकऱ्यांना फेस करावं लागत होतं दिवसेंदिवस। आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, त्यामुळे हे सगळे मतदार पुन्हा भाजपकडे राहतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी।